या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। की दोस्त जो मेंबर साबित फोड़न दे काय बोलले एवढं फुंडी गेले तर जे मतदारसंघ या मतदारसंघातून गेल्या वेळेस बाबा मिस्त्री हे उभारले होते, पण कसं आहे बाबा मिस्त्रीची परिस्थिती अनुसरून त्यांची परिस्थिती नसल्यामुळे फक्त किती 13-14 म्हणजे 27,000 मतदान सुभाष बापूला पडले। ते जर विभाजन केलं तर 14,000 मतानं मिस्त्री साहेब आले असते, पण सगळ्या आर्थिक मानसिक कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्यांना कुणी म्हणजे संधी दिली नाही की त्यांच्या बाजूने कुणी मतदानासाठी त्यांचा प्रचारसुद्धा केले नाहीत। आता ह्या वेळेससुद्धा बहर संघटनेमधून मिस्त्री साहेब उभारलेत। त्यांनी आत्तापर्यंत समाजसेवेसाठी किती बी रात्री असू द्या फोन लावू द्या, मिस्त्री साहेब असा आपल्याला एक माणूस आहे, असा एक अडचणीत आहे लगे बाबा म्हणतात कुठं कुठल्या ह्याच्यात आहे वार्डात आहे किती नंबर खोली कुठेही असू द्या आम्ही त्यांना सांगून बाबा मिस्त्री साहेब आपलं 100% आतापर्यंत यांची पूर्वी ओळखसुद्धा नव्हती। गेल्या वेळेस बाबासाठी मी 10 दिवस आमच्या संघटनेच्या माध्यमातून जनहित शेतकरी पुन्हा बळीराजा संघटना ते आपले भरले सर आम्ही 10 दिवस बाबा फक्त आम्ही बाबा केवळ बाबा म्हणून किंवा निस्वार्थी कुठल्या प्रकारची ह्यांना कारखाना नाही कुठली इस्टेट नाही काय नाही अशा माणसाला आम्ही कालच आमरला बोललो, अशा माणसाला निवडून देणं आणि जनशक्ती भरपूर असणाऱ्या लोकांना निवडून देणं काय त्यांना काहीसुद्धा उपयोग नाही। अशासारख्याला जर निवडून दिलं तर ही समाजसेवेसाठी रात्रंदिवस झटणारे हे बाबा आहेत। म्हणून आमचं बाबा काल मी आमरला बोललो फक्त एक भाजप काँग्रेसमधून तिकीट मिळायला पाहिजे होतं बाबांना, न मिळू द्या पण बाबाचं कार्य चांगलं आहे आणि बाबाला आम्ही 100% गेल्या वेळेस बी मदत केली, ह्या वेळेस बी आम्ही बाबाच्या पाठीशी राहू आणि जितकं मतदान करता येईल तेवढं आम्ही मतदान करू। नमस्कार, मी साजिद मकानदार। गेल्या 10 वर्षापासून जे सेवेत पडलेले व दक्षिण सोलापूरमध्ये परिचय खूप वाढल्यामुळे काही लोकांना असं वाटलं की येत्या इलेक्शनमध्ये त्यांची 100% विजय निश्चित असल्यामुळे काही राजकारणी षडयंत्र रचून त्या ठिकाणी काँग्रेसकडनं बाबा मिस्त्री यांना तिकीट घेऊ दिले नाही। कारण असं आहे की एक समाजसेवा व रुग्णसेवा करणारा व्यक्ती, एक गरिबांचं काम करणारा व्यक्ती ह्या लोकांना चालत नाही असं याच्यातून दिसून आलेलं आहे। कारण नेमका काय समाज बघितले की जात बघितले हे कळत नाही आहे, परंतु असं समजायला घेऊन जाणारा ना जात ना पात बघणारा व लोकांच्या सदैव सेवेत राहणारा, एक फोन केलं की सकाळी संध्याकाळी सिव्हिल रुग्णालयात राहणारा, अशा गरिबांना ज्यांना गरज पडणार आहे त्यांनाच ते सिव्हिलची अजून तिथली व्यथा त्या लोकांनाच माहीत आहे की त्या ठिकाणी कशी कंडिशन होती। आज रुपयाची मदत म्हणताना मी पण हा काम करतोय, मला साहेबांनी फोन केले की मी त्या ठिकाणी जातोय, त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांच्यावर खरंच ती परिस्थिती भासते त्यावेळेस त्या लोकांना माहीत आहे, त्या रुग्णांना माहीत आहे की त्या ठिकाणी कोण येतात। अक्षरशः असली कंडिशन आहे की साहेबाला बघून त्या ठिकाणी अनेक लोकांनी झाडू सुद्धा मारलेले आहेत। कारण हा साहेबांचा काम आहे, चांगल्या चांगल्यांना मार्गदर्शन घेण्यासारखा काम हा बाबा मिस्त्रीचा आहे, परंतु लोकांनी याच्याकडे काही पुढाऱ्यांनी षडयंत्र रचल्याने काम सुरू केलेले आहेत।
बाबा मिस्त्री पैसे घेतले, बाबा मिस्त्री आमका केले, असे अपप्रचार सुद्धा चालू आहेत, परंतु ही चुकीचे आहे. मित्रांनो, एवढं लक्षात घ्या, तुम्ही धनडाकट आहात, तुम्ही मोठा आहात, तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता, तुमचा वैयक्तिक खर्च करू शकता, हे मला माहित आहे. परंतु गरीब रुग्णाला कोणीही दाद घेत नाही. एखादा पाठीवर हात ठेवण्यासाठी पण तुम्ही येऊ शकत नाही. फक्त बाबा मिस्त्री त्या ठिकाणी जाऊन पाठीवर हात फिरला तरी पण त्याचा टांग फिटून जाईल, एवढं मला वाटतंय. कारण सर्व गोरगरीब जनतांना माझी एवढीच कळकळीची विनंती आहे, मित्रांनो, असला रुग्णसेवक, असला गरीब कार्यकर्ता कुठेही भेटणार नाही. तुम्ही धडधाकट लोकांच्या पाठीमागे लावू नका, त्यांच्या आमिषाला बळी पडू नका. कारण आज तिने 5-10 वर्षानंतर ना 30 वर्षानंतर ना आज तुमच्या दारी आहेत. एवढ्या दिवस कुठे गेले तिने? एवढ्या दिवस का आले नाही? तिने कोरोनामध्ये मरतात म्हणून एसीच्या बाहेर पडले नाही. तुम्ही एवढं लक्षात घ्या. कारण आज तिने का बाहेर पडले? आज म्हणतात की आम्ही जनतेसाठी बाहेर पडलं, आम्ही आमच्यासाठी बाहेर पडलं. परंतु मित्रांनो, तिने जरा जनतेची, त्यांना गरीब लोकांची काळजी राहत होती, तर हे लोक कोरोनामध्ये बाहेर पडत होते, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिसत होते. मित्रांनो, रुग्ण आहे म्हणून माहीत झाल्यानंतर लोक हात लावत नव्हते. मी पण स्वतः गेलेला आहे. आपल्या गावातल्या सरपंच, माजी सरपंचाला पण माहित आहे की कंडिशन काय होती. हे समजाजण लक्षात घ्या. हे मोका गेला तर नंतर असला व्यक्ती भेटणार नाही, एवढं लक्षात घ्या. मला समजायला कळकळीची विनंती आहे, बॅट समोरील चिन्ह दाबून सर्व भरघोस मताने गोर गरीब जनतांनी तर लक्ष द्यावं. कारण श्रीमंताला याचा घेणं देणं नाहीये. त्यांनी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन हॉस्पिटलमध्ये त्यांची रिपेरी करून घेतील, परंतु आपल्या गरीबाला रुग्णसेवेमध्ये जायला पाहिजे. तर असल्या गरीबाची गरज आहे. तुम्ही एक आपलं मौल्यवान मत या बॅट या चिन्हासमोर दाबून या बाबा मिस्त्रीला विजय करण्याचा काम तुमच्या हातात आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.